गावाल्यानो नमस्कार. मी असं आहे तुमचं मुंबईचं भावाश्री आणि स्वागत असा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विषय असो हा की मुंबईकडे राहून गावाकडच्या भातशेतीची लागवड मी यशस्वीपणे कशी केली, गावाकडची भातशेती कशी पिकवली. तर ता सांगण्याआधी गावाकडच्या शेतीकडे मी कसं वळलं आहे ता आधी सांगतं आहे आणि मग मुंबईत राहून गावाकडची शेती मी यशस्वीपणे कशी केलं आहे ता सांगतो. तर काही महिन्यापूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलं होतं. त्याचा टायटल होता गाव विकणे आहे. त्या फेसबुक पोस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर काही कामानिमित्त गेलो होते गावी आणि गावी गेल्यावर आपली चाकरमान्यांवर एक असो संस्कार हा किंवा आपली अशी प्रथा आहे की आपण गावातल्या आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनात किंवा आपल्या रवळनाथाच्या दर्शनात जातो. तसंच मी पण गावी गेल्यावर रवळनाथाच्या दर्शनात जाई होते आणि घरापासून देवळापर्यंतचा जो प्रवास होतो त्या प्रवासात माका असा समजला की गावातले बरेच जमिनी ठिकठिकाणी विकले गेले आहेत. बाहेरच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्यात आणि या ऐकता ऐकता देवळापर्यंत पोचलो. रवळनाथाचं दर्शन घेतलं, बाहेर पडलो आणि थैसून आमका तालुक्यात जायचा होता. तर तालुक्यात जाऊच्या वाटेवर आपल्या गावच्या वेशीच्या आधी वेश सुरू होऊच्या आधी असा समजला की गावामध्ये एका परप्रांतीयाने खूप मोठं प्लॉट घेतलेलो आहे आणि तो मोठो प्लॉट आता गावात असूनसुद्धा तो गावचो नाही आहे. ती जमीन आपली असूनसुद्धा ती आपली नाही आहे, ती आता परक्याची झाली आहे. तर ह्या समजल्यावर खरंच खूप वाईट वाटला की आजपर्यंत फेसबुकवर यूट्यूबवर बातम्यांमधून आपण नुसतं ऐकत होतो की कोकणातले जमिनी खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात. पण ताचचा परचक्र असा ता आपल्या गावावर इलेला पाहून आधी आतमध्येपर्यंत अगदी मन दुखावला गेला आणि असा वाटला की ह्याचा घडता आपल्या कोकणामध्ये याका जबाबदार कोण आहे. तर अगदी खेदाने सांगतं आहे की ह्याका जबाबदार ते जमीन विकत घेणारे नाही आहोत, ते ह्याका जबाबदार आपणच असो जे मुंबईच्या ओढीन किंवा मोठ्या शहराच्या ओढीन आपल्यासारखे जे सुशिक्षित चाकरमानी असत, सुशिक्षित तरुण मंडळी जी असत ती मोठ्या शहरांच्या ओढीने हळूहळू शहराकडे शिफ्ट होत गेली आणि ती इतकी शिफ्ट झाली आहे की आता गाव आपली ओसाड पडली आहेत. गाव ओसाड पडल्यामुळे शेतजमिनी ज्या असत त्या ओसाड पडले आहेत. जमीन पडीक रवलेली आहे. त्या कारणान ती जमीन सांभाळणारे जे कोण असत गावातले जे आत्ता आज तागायत तग धरून रावले आहेत, गाव सांभाळून रावले आहेत, तर त्यांच्याकडून नकळत ती जमीन अज्ञानानं विकली जाता आणि हळूहळू जर असेच जर कोकणातले जमिनी विकत राहिले तर एक दिवस असो येतलो की आपल्या पुढची जी पिढी आहे ना त्यांना कोकण आपण फक्त यूट्यूबवर आणि फेसबुकवरच दाखवू शकतलो. प्रत्यक्षात कोकण त्यांना राहायचा नाही. त्याचं कारण असा की कोकणात जे जमिनी घेतात ना ते कोकणातल्या वातावरणात अनुरूप असा बांधकाम थंय करत नाही किंवा थैल्या जमिनी घेऊन थंय काहीतरी लागवड करायची, काहीतरी शेत पिकवायचा, भात पिकवायचा किंवा फळबागायती शेती करायची असा करत नाही. तर त्यांचा उद्देश हा की जमिनी घेऊन हैसर रिसॉर्ट काढायचो, सिमेंट कॉन्क्रीटची बांधकामं करायची आणि त्यातून पैसे मिळवायचो. तर ह्या जर असाच होत राहिला तर कोकणातलो निसर्ग संपुष्टात येऊ लय वेळ लागायची नाही भावाशीने. तर तो प्रसंग घडल्यानंतर ती फेसबुकची पोस्ट मी लिहिलं आहे आणि त्यातून अशी इच्छा होती माझी की त्या पोस्टमधून काही लोकांपर्यंत आपण काय बोलूचा त्या पोस्टला आणि त्याच्यावर काहीतरी लोक विचार करतले आणि कमेंटमध्ये आपणाक सांगतले. कमेंटी लोकांचे येईल पण ते खूप मर्यादित होते. त्याच्यामध्ये खूप लोकांनी माझी स्तुती केलेली, खूप चांगला लिहिलं, शब्दांची रचना खूप चांगली असा, विचार खूप चांगले मांडलं, अशा प्रकारचे कमेंटी होते. पण अपेक्षा अशी होती की त्यातून कमेंटीमधून कोणीतरी असा आपणाक एक कमेंट करी की तुमचा जो विचार तुम्ही मांडला असतो विचार करण्यासारखा, पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू कोकणात जाऊन भातशेतीची लागवड करायचं, अशा काहीतरी कमेंटी येऊची अपेक्षा होती. पण तशी काही कोणाची कमेंट येली नाही. मग विचार असं केलं आहे की लोकांकडून ही अपेक्षा करण्यापेक्षा आपणच त्याची सुरुवात का करू नये. तर बहुतेक मंडळी तुम्ही मुंबईतली आहात, चाकरमानी आहात, तर त्यांनी या गोष्टीवर विचार करावा. मी पण चाकरमानी आहे, मुंबईकर आहे. माझा जन्म मुंबईत झाला आहे, लहानपण मुंबईत गेले, तरुणपण मुंबईत गेले, आता व्यवसायही मुंबईत करतो आहे. मुंबईमध्ये व्यवस्थित स्थिर स्थावर आहे
तरी पण जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा असं वाटलं की हे कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी आपल्यासारखी जी मंडळी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन याच्यावर हा विचार लोकांपर्यंत पोचवायला हवा. तर तुमच्या गावामध्ये, वाडीमध्ये अशी जी कोणी मुंबईकर तरुण मंडळी असतील किंवा गावी स्थायिक असलेली जी मंडळी असतील, जी हुशार असतील, ज्यांना थोडंसं बोलता येत असेल, त्यांनी पुढे येऊन या विषयावर बोललं पाहिजे. लोकांपर्यंत हा विचार पोचवला पाहिजे की गावाकडची जी भातशेती आहे त्याची लागवड करा किंवा गावाकडच्या ज्या पड जमिनी आहेत त्याच्यावर काहीतरी बागायती शेती सुरू करा आणि त्या जमिनी अशा कोणालाही विकू नका. कारण मुळात या जमिनींचे आपण मालक नाही आहोत. जसं ज्या प्रकारे आपल्या वाडवडिलांनी ह्या जमिनी जपून सांभाळून त्याचं संवर्धन करून आज आपल्या सुपूर्द केल्या आहेत आणि त्यामुळे आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. तर तसंच आपण त्या सांभाळायच्या, त्यांची जोपासना करायची आहे, त्यांचं संवर्धन करायचं आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीकडे त्या सुपूर्द करायच्या आहेत. एवढंच आपलं कर्तव्य आहे आणि हेच आपलं कर्तव्य आहे. तर त्या जमिनी विकण्याचा तसा काही अधिकार आपल्याला आहे असं मला वाटत नाही. कारण त्या जमिनी काही आपण विकत घेतलेल्या नाही आहेत कष्टाने, पैसे मोजून. तर त्या जमिनी आपल्याला आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने आजपर्यंत मिळालेल्या आहेत. तर आता मी गावाकडे भातशेतीची लागवड यशस्वीपणे कशी केली. तर मित्रांनो, ही जी गावाकडच्या भातशेतीची किंवा शेतीच्या लागवडीची जी प्रोसेस आहे, जो कालावधी आहे तो 90 ते 120 दिवसांचा आहे. म्हणजे भातशेतीची पेरणी केल्यापासून ती उगवून ते भरून ठेवेपर्यंत, त्याचं स्टोअर करून भात झोडून ते स्टोअर करून ठेवेपर्यंत जी प्रोसेस आहे ती 90 ते 120 दिवसांची प्रोसेस आहे. तर ते 90 ते 120 दिवस तुम्हाला काही सलग जाऊन गावी मुक्काम ठोकून राहायची गरज नाही आहे. तुम्ही मुंबईतला जो तुमचा कामधंदा आहे किंवा व्यवसाय आहे किंवा शक्य असेल ती नोकरी आहे, ती सांभाळून तुम्ही आपली गावातली भातशेती जी आहे त्याची लागवड करू शकता. नोकरदार वर्गांना थोडंसं हे कष्टाचं आहे, कारण प्रत्येक वेळेस सुट्टी मिळणं किंवा आपल्याला सणांना पण गणपतीला गावी जायचं असतं, होळीला गावी जायचं असतं. तर नोकरदार वर्गाला थोडंसं ते कष्टाचं आहे, कठीण आहे, पण करू शकतो आपण. असं नाही की ते शक्य नाही आहे. तर मी पण तसंच केलं होतं. माझा व्यवसाय आहे मुंबईमध्ये. तर मी काही सलग जाऊन तिथे 4 महिने राहिलो नाही किंवा 3 महिने राहिलो नाही किंवा महिनाभरही राहिलो नाही. तर माझा गावी आमचा भाऊ आहे, त्याने ऑलरेडी ती शेतीची भाजणी करून, त्याची पेरणी करून तरवा उगवून येण्यापर्यंतचं ते काम होतं ते पूर्ण केलं होतं. आणि नंतर तरवा लावणीसाठी म्हणजे भातशेतीच्या लागवडीसाठी मी गेलो होतो गावी. पण याची सुरुवात अशी झाली होती की एकदा ना भावाचा फोन आला होता मला गावावरून की यंदा आम्ही शेती करणार नाही आहे, कारण शेती करण्यासाठी माणसं नाही आहेत कोणी माझ्या हाताखाली, आणि त्यामुळे यावर्षी मी काही भातशेती करत नाही. याच्या आधी मी केव्हाही कधीही शेतीच्या कामासाठी गावी गेलेलो नाही आहे. मित्रांनो, ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझा पहिलाच प्रयत्न होता की मी गावी जाऊन भातशेती केली. याच्यापूर्वी मी कधीही शेतीचं काम असं केलेलं नाही आहे. हां, लहानपणी गावी असताना ती गंमत म्हणून शेती पाहिलेली आहे किंवा शेतीत असं खेळलेलो आहे शेतकामाच्या वेळेस, पण अशी स्वतः शेतीत उतरून कधी काम केलेलं नाही आहे. तशी ही माझी पहिलीच वेळ आहे. तर भावाचं असं फोनवर बोलणं झाल्यानंतर मी त्याला म्हटलं की का शेती बंद करायची, 2 कोपरे का होईना आपण लावूया, मी येतो तुझ्या मदतीला. आणि तेव्हा मग त्याने ती पेरणीचं काम केलं आणि लावणीच्या कामासाठी मी माझ्या कामातनं वेळ काढून 4 दिवस, फक्त 4 दिवस मी लावणीच्या कामासाठी गावी गेलो होतो. आणि त्या 4 दिवसामध्ये आम्ही 4 कोपरे लावले. त्याच्या आधी भावाने 2 कोपरे ऑलरेडी लावले होते, लावणी करून झाली होती. तर सांगायचा उद्देश असा आहे की जे भातशेतीच्या लागवडीचं काम आहे त्यासाठी तुम्हाला जाऊन 4 महिने सलग मुक्काम ठोकून राहायची गरज नाही आहे गावी. तर मुंबईतला कामधंदा सांभाळून तुम्ही भातशेतीच्या लागवडीसाठी गावी जाऊ शकता. तर ते कसं की समजा तुमचा कोणी भाऊ असेल गावी, तर खूपच चांगली गोष्ट आहे ती. जर कोणी तुमचं गावी राहत असेल की जे बेसिक काम, सुरुवातीचं काम जे आहे ते शेतीचं उरकून ठेवतील, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि नसतील तर गावी अजूनही असे लोक आहेत की ज्यांना शेतीची आवड आहे, ज्यांना शेती सोडायची नाही आहे, तर त्यांच्याशी तुम्ही बोलणी करून ते काम तुम्ही पूर्ण करू शकता. तर भातशेतीची जेव्हा लागवडीची वेळ होती, तरवा जेव्हा उगवून आला, तर त्या लावणीच्या कामाला मी गेलो. 4 दिवसामध्ये आमचे 4 कोपरे लावून झाले होते. 5व्या दिवशी मी पुन्हा मुंबईला रवाना झालो.
त्यानंतर लागवडीचं काम झाल्यानंतर एक 1.5 ते पावणे 2 महिन्यांचा जो कालावधी आहे तो मोठा स्पॅन असतो ते भात पीक उगवून यायला. आणि त्या दरम्यान आपली गणेश चतुर्थी, दसरा किंवा माळवस हे सगळं होऊन गेलेलं असतं. आणि दसऱ्यानंतर हे जे कापणीचं काम आहे, भात पीक बऱ्यापैकी व्यवस्थित अगदी पिकलेलं असतं, म्हणजे परिपक्व झालेलं असतं आणि ते कापणीसाठी तयार असतं. तर दसऱ्याच्या नंतर आपल्याला ते कापणीसाठी उपलब्ध होतं. तर दसरा झाल्यानंतर कापणीच्या कामासाठी मी पुन्हा मग 4 दिवसच गेलो होतो गावी. आणि 4 दिवसामध्ये ते 2 किंवा 3 कोपरे जे राहिले होते कापायचे, त्याच्या आधी भावाने 2-3 कोपरे कापून ते भात झोडून वगैरे रेडी केलं होतं. तर माझं काम आटपून मी जाईपर्यंत 3 कोपरे राहिले होते, ते 3 कोपरे आम्ही कापून मग ते घरी घेऊन येऊन ते झोडून ते भात वगैरे भरून आम्ही ठेवलं. तर मित्रांनो, सांगायचा विषय असा आहे की कोकणातली जी आपली भातशेती आहे त्याची लागवड तुम्ही येऊन जाऊनही करू शकता. त्यासाठी तुम्हाला गावी शिफ्ट व्हावं लागेल किंवा गावी जाऊन राहिलं तरच ते आपल्याला करता येईल असं नाही आहे. तर तुमचे जे कोणी नातलग असतील गावी त्यांना मदत म्हणूनही तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता, ज्याप्रमाणे मी झालो होतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्या विकल्या जात आहेत, त्याला कुठेतरी यामुळे चाप बसणार आहे. तुम्ही पण मुंबईत राहता, मी पण मुंबईत राहतो. आपल्या सर्वांचेच वेगवेगळ्या भागातले मित्र असतील, उत्तर भारतीय असतील, गुजराती, मारवाडी, पंजाबी, कानडी, प्रत्येक प्रदेशातले आपले मित्र असतील. पण यांच्या कोणाच्याही तोंडून तुम्ही कधी ऐकलं आहे का असं की त्यांची गावी जमीन आहे आणि त्यांना ती विकायची आहे? मी तरी नाही ऐकलं. इवन जे आपले घाटावरचे मित्र आहेत किंवा सांगलीकडचे, साताऱ्याकडचे, त्यांच्या तोंडूनही मी कधी असं ऐकलं नाही की त्यांची जमीन आहे आणि ती त्यांना विकायची आहे. तर ही जी कीड आहे ही कोकणातल्याच लोकांना का लागली आणि कुठून लागली आहे हे कळत नाही. तर आपल्या ज्या जमिनी आहेत त्या राखा. जमिनी सुरक्षित राहिल्या तरच आपलं जे कोकणातलं कोकणी माणसाचं अस्तित्व आहे ते टिकून राहील. आणि जमिनी सुरक्षित राहिल्या तरच आपलं गावचं गावपण आहे ते सुरक्षित राहील. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच सांगेन की कोकणला जपायचं असेल तर गावच्या जमिनी जपल्या पाहिजे, गावची भातशेती जपली पाहिजे. आणि नुसती जपून उपयोग नाही तर गावी जाऊन त्याची लागवड केली पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर आपण बोलू. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.